बुलेटिनमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघणार आहोत। ही नवी दिल्लीतून बातमी येते आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला भाजपत येण्याची ऑफर दिली होती। एकनाथ खडसे यांनी हा दावा केलेला आहे। मोठी बातमी आहे। एकनाथ खडसे असा दावा करतायत की अमित शहांनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिलेली होती। एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिलेली आहे। स्थानिक लोक काम करणार नाहीत असं सांगून माझा प्रवेश रोखला असा आरोप एकनाथ खडसेंनी केलेला आहे। एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता। मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय ते त्या सगळ्यांना माहिती आहे। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत हे मी मान्य करणार नाही आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे। शिरीष महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता। त्यांनी विरोध केला नसेल पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजपा के लोकल लोग पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं। इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं असं त्यांनी म्हटलं होतं। मग ब्लॅकमेल कोण करत होतं? नाथाभाऊंना प्रवेश दिला तर आत्ताही म्हणतात की नाथाभाऊंकडे जर देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या दिवशी आले तर मी राजकारण सोडून देईल, हे वाक्य कोणाचे आहे? काल विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंची भेट झाली आणि त्यानंतर दिलेली ही खडसेंची प्रतिक्रिया आहे। मग विषय निघाले आणि त्यांनी मग सांगितलं की कसा माझा प्रवेश होणार होता। पुढे जाऊया। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही आघाडीची मोठी बातमी आहे आणि उबाठाचे माजी खासदार होते विनायक राऊतांच्या अडचणी त्यामुळे वाढलेल्या आहेत। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय आणि त्यात विनायक राऊतांचं नाव आहे। विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत, श्यामल राऊत यासह 9 जणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली कोकणात विविध ठिकाणी अघोरी प्रकार केले असा धक्कादायक आरोप आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे। एकीकडे उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील राम मंदिर दानचोरीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। इकडे उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंच्या सत्तेत मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक घोटाळा झाला असा आरोप केला। यासाठी शिंदेंनी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्या जुन्या वक्तव्याचा आधार घेतला। त्यावरून ठाकरे आणि शिंदेंच्यात कलगीतुरा रंगला। असं असतानाच मंत्री छगन भुजबळांनी शिंदेंच्या दाव्याला छेद दिला। सर्वच मंदिरावर शक्का घेणं अयोग्य आहे असं भुजबळांनी सांगितलं। एका ठिकाणी झालं की आपण सगळ्या मंदिरांवर संशय घेतो ते काय योग्य आहे असं मला काही वाटत नाही। एका ठिकाणी झालं म्हणजे सगळीकडे तेच होतं असं समजण्याचं काही कारण नाही आणि असं काही होत असेल तर त्याचे पुरावे आले पाहिजे।